हॅलो स्टुडंट्स, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉईंट. आणि आज आपण पाहणार आहोत की कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी 3 ऑप्शन्स आपल्यासमोर येतात बघा. काही ऑटो फ्रीज होतात, ऑटोमॅटिकली फ्रीज कन्फर्म करावं लागतं किंवा बेटरमेंट ही कोणत्या केसमध्ये करायचं असतं ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर जो येतो अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तो म्हणजे कॉलेज अलॉटेड. कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे की एडेड आहे, ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे, प्रायव्हेट आहे, जे कोणतं कॉलेज आहे तर ते कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे का, म्हणजे आपल्या चॉईसचं कॉलेज आहे का. ते तुम्ही जे काही ऑप्शन्स टाकलेले असतील त्यापैकी जर योग्य कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही ॲडमिशन घेता किंवा पुढचे राऊंड करता. आता यामध्ये बघा काही क्लॉजेस आहेत. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 50 ऑप्शन्स टाकलेले आहेत, त्यापैकी पहिला ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला, फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही जो दिलाय, तर ऑटो फ्रीज होत असतं बाय डिफॉल्ट. म्हणजे तिथं ॲडमिशन घ्यावंच लागतं, कारण ती चॉईस तुमची, फर्स्ट ऑप्शन दिलाय म्हणून मग ती चॉईस तुमची आहे. तर ते तुम्हाला ऑटो फ्रीज असं येतं आणि दिलेल्या डेटमध्ये जनरली अलॉटमेंट झाल्यावर 3 दिवसातच त्या कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन घेऊन कन्फर्म करायचं. ओके, आता अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॅप राऊंड 1 साठी आपलं डिस्कशन सुरू आहे. अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे समजा तुम्ही 50 ऑप्शन जर टाकलेले आहेत आणि त्यामध्ये 10 नंबरचं, 15 नंबरचं, 21 नंबर किंवा 30 नंबर कुठलंही कॉलेज अलॉट झालंय, तर मग तुमच्यासमोर 2 ऑप्शन असतात. पहिलं म्हणजे तुम्ही कन्फर्म फ्रीज करू शकता. ठीक आहे, कन्फर्म फ्रीज म्हणजे जर तुम्हाला घ्यायचंय कॉलेज, जरी ते 20 नंबरला लागलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटतं कॉलेज चांगलं आहे, आपल्या घरापासून जवळ आहे, आपल्या सगळ्या दृष्टीने ओके आहे, तुम्ही आधी इन्क्वायरी केलेली असेल तिथं, तर मग तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता जर तुमची अलॉटमेंट झाली आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला त्या कॉलेजपेक्षाही चांगलं कॉलेज नेक्स्ट राऊंडमध्ये मिळू शकतं, तर तुम्हाला हा जो आहे बेटरमेंटचा ऑप्शन, हा ऑप्शन निवडता येतो. तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. त्याला ब्रॅकेटमध्ये नॉट फ्रीज असं येतं, म्हणजेच बेटरमेंट. म्हणजे काय की तुम्हाला लागलेला ऑप्शन तुम्ही रिझर्व करून ठेवता, ते सीट जे आहे ते रिझर्व करून ठेवता आणि पुढचे राऊंड तुम्हाला करता येतात. पुढचे राऊंड करत असताना जर तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं नाही सेकंड, थर्ड आणि फोर्थ राऊंडमध्ये, तर पहिल्यांदा जे कॉलेज लागलेलं असतं बेटरमेंट केल्यामुळं पहिल्यांदा लागलेलं कॉलेज हे तुमचं दुसऱ्या कोणाला दिलं जात नाही, ते तुम्हालाच मिळतं जर कोणतंच कॉलेज लागलं नाही नेक्स्ट राऊंडमध्ये. पण जर दुसऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडमध्ये वेगळं कॉलेज अलॉट झालं, जे तुम्हाला पहिल्या राऊंडला लागलं होतं, वेगळं कॉलेज अलॉट झालं, तर मग या कॉलेजवर तुमचा अधिकार राहणार नाही. तुम्हाला ते जे कॉलेज मिळाले तिथं बेटरमेंट करायचं की फ्रीज करायचं असा विचार तुम्हाला तेव्हा करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 ऑप्शन पाहिलेत की जर फर्स्ट प्रेफरन्स असेल तर तुमचा ऑटो फ्रीज होणार आहे, जर फर्स्ट प्रेफरन्स नसेल आणि त्यानंतरचे ऑप्शन्स असतील कॅप राऊंड 1 साठी, मग तुम्हाला एक तर फ्रीज कन्फर्मही करता येतं, ॲडमिशनही घेता येतं, किंवा तुम्हाला बेटरमेंट असं देखील करता येतं. ठीक आहे, आता हे जे 3 ऑप्शन्स दिलेले आहेत की ऑटो फ्रीज, फ्रीज कन्फर्म आणि बेटरमेंट, ह्या सगळ्याला कंबाईनली म्हणलं जातं की सीट ॲक्सेप्टन्स. इथं लिहिलेलं आहे सीट ॲक्सेप्टन्स. मग त्या सीट ॲक्सेप्टन्सची फी पण दिलेली असते त्यांनी. फर्स्ट राऊंडसाठी तुम्हाला ती एकदा बेटरमेंट केल्यावर 1000 रुपये पे करावं लागतील फर्स्ट राऊंडसाठी. मग तुम्हाला घ्यायचं जरी असेल ॲडमिशन, तरी सुद्धा तुम्हाला ज्या कॉलेजला जाल तिथे 1000 रुपये CET सेलला सीट ॲक्सेप्टन्सचे पे करावं लागतात. कॉलेजची फी हा वेगळा विषय, सीट ॲक्सेप्टन्सची जी फी आहे, मग तुमचं ऑटो फ्रीज असेल किंवा फ्रीज करायचंय, कन्फर्म करायचं, ॲडमिशन घ्यायचंय तर, आणि बेटरमेंट करायचं तरी सुद्धा, कुठलाही ऑप्शन जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला ते 1000 रुपये पे करावे लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्हाला जे कॉलेज मिळतंय, ठीक आहे, तर त्याविषयी सगळी इन्क्वायरी करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमची ती जबाबदारी असेल. तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजची फी किती आहे, त्या कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंट कशा आहेत, आणि ओव्हरऑल त्या कॉलेजचा ओव्हरऑल कॅम्पस असेल किंवा तुमच्या ज्या ब्रँचला अलॉटमेंट झालेली आहे त्या ब्रँच रिलेटेड सर्व लॅब्स वगैरे ज्या काही सर्व इन्क्वायरी प्रॉपर करा आणि मग नंतर तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. ओके, तर ऑप्शन्स टिक करताना तुम्हाला जो 3 दिवसाचा वेळ दिला गेलेला आहे, त्या 3 दिवसामध्येच डिसिजन घ्यायचे. जरी तुम्हाला
लागलेलं कॉलेज नको असेल तरी सुद्धा बेटरमेंट करायचं असेल तरी सुद्धा ऑनलाईन ते कळवावं लागेल. ऑनलाईन तुम्हाला ते सांगावं लागेल आणि त्या 3 दिवसामध्ये, आणि जरी घ्यायचं असेल तर त्याच 3 दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण करावी लागेल. आता जे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स किंवा कुठलेही प्रेफरन्स लागलेले आहेत आणि दिलेल्या डेटमध्ये 3 दिवसामध्ये जर ॲडमिशन घेतही नाही आहेत आणि ऑनलाईन कळवतही नाही आहेत की बेटरमेंट करायचे की फ्रीज कॉट ऑफ काहीच कळवत नाही आहेत, त्यांचं सीट लागलेलं ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. तुम्ही जर काहीच रिस्पॉन्स नाही केला तर ते सीट पुढच्या नेक्स्ट राऊंड जे असतील त्यामध्ये दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाईल. म्हणून मग रिस्पॉन्स करताना त्या प्रॉपरली 3 दिवसामध्ये करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅप राऊंड 1चं डिसिजन हे घ्यायचं आहे. ठीक आहे, तर तिन्ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.